महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. जालन्यातल्या अंतरवाली सराठीत मनोज जरांगे पाटलांची जंगी सभा. मराठा बांधवांची एकच गर्दी, तर आरक्षणासाठी लढा सुरूच ठेवण्याचा मनोज जरांगे पाटलांचा निर्धार. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या चंद्रपुरात बैठक. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास विरोध. बैठकीत पुढची दिशा ठरणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर. मुंबईत आज ऑलिम्पिक समितीचं मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा होकार. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची आशा पुन्हा पल्लवीत. पुण्याचं पालकमंत्रीपद सोडणं ही छोटीशी राजकीय तडजोड. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अखेर मौन सोडलं. शरद पवारांनी आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत यावं. खासदार उदयनराजेंचा शरद पवारांना सल्ला. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात अंबाबाईच्या मंदिरावरती आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिराच्या कळसापासून ते संपूर्ण परिसर रोषणाईनं उजळला. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती महामुकाबला. विश्वचषकात भारत पाकिस्तान संघात महायुद्ध. भारत पाकिस्तान सामन्यासाठी अहमदाबादमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था. क्रिकेटप्रेमींचीही उत्कंठा शिगेला. आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईकरांना सकाळच्या वेळी धुकं पाहायला मिळते. शुक्रवारी दुपारपर्यंत हे धुकं काही कमी झालं नव्हतं. त्यामुळे मुंबईकरांना हे धुरकं आहे की धुकं असा प्रश्न पडलाय. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आणि अलर्जीच्या खोकल्याचा सुद्धा त्रास जाणवतोय. राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण होण्याच्या टप्प्यावरती असतानाच अनेक गावं अद्यापही पाण्याअभावी तहानलेलीच असल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. यंदा ऑक्टोबर महिन्यापासूनच राज्यातील 992 वाड्यांना आणि 314 गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा केला जात असल्याचं दिसून आलं. जळगावच्या रावेर तालुक्यातील तांदलवाडीसह परिसरामध्ये कापूस काढणीला वेग आलाय. चांगला कापूस गळून पडत असून मजूर सुद्धा मिळत नाहीत. त्यामुळे शेतातला कापूस घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे. पळसखेड इथल्या एका शेतकऱ्यानं काढलेल्या हिशोबानुसार सोयाबीनचा एकरी खर्च 18,000 रुपये आणि उत्पन्न 16,000 रुपये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि यामध्ये 2,000 रुपयांचा तोटा होतोय. या हिशोबाची चिठ्ठी आता व्हायरल होतेय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव काही तासांवरती येऊन ठेपला आणि या नवरात्रोत्सवासाठी मंदिर संस्थांची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी मंडप तयार करण्यात आलाय आणि या दर्शन मंडपात एका वेळी 10,000 भाविकांना उभं राहता येणार आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या शरद पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. माजी खासदार कुशालचंद्र बोपचे आणि त्यांचे पुत्र रविकांत बोपचे यांनी प्रवेश केल्यानंतर आता इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे हा प्रफुल्ल पटेलांसाठी धक्का मानला जातोय. तुळजाभवानी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केलंय. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाचं कोणत्याही अटी शर्तींवरती इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाकडे हस्तांतरण करू नये या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. केंद्र सरकारनं लॅपटॉप, टॅबलेट या गॅझेटच्या आयात बंदीचा निर्णय मागे घेतलाय. भारत लॅपटॉपच्या आयातीवरती बंदी घालणार नाही असं वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटलंय. तर सरकारनं निर्बंध घातलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपैकी आयात केलेल्या वस्तूंचा वापर हा केवळ नमूद केलेल्या उद्देशांसाठीच केला जाईल. या अटींसह आयात करण्यास परवानगी दिली जाईल असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारतानं ऑपरेशन अजय हाती घेतलं असून भारतीयांची दुसरी तुकडी भारतामध्ये दाखल झाली आहे. ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत 500हून अधिक भारतीय सुखरूप परतलेत आणि या सर्वांनी केंद्र सरकारचे आभार मानले. लासलगाव, विंचूरसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक द्राक्ष बागा या उंटअळीच्या विळख्यात सापडल्या आहेत. महागड्या औषधांची फवारणी करून देखील अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. समुद्रपूर तालुक्यातील गिरडच्या भनगापूर शिवारामध्ये एका संतप्त शेतकऱ्यानं सोयाबीनवरती रोटावेटर फिरवला. पावसामुळे झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यानं केली. वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली आणि हे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे 5 ते 6 दिवसात पंचनामे पूर्ण होऊन अहवाल सादर करणं अपेक्षित आहे. मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमधील कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2,500 रुपयांचा भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याला मिळणाऱ्या कमी भावामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 7 ते 8 हजार क्विंटल कांद्याची आवक होत असून सध्या कांद्याला प्रति क्विंटल 800 ते 2,200 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. नांदेड जिल्ह्यामध्ये यंदा ज्वारीच्या पेऱ्यात मोठी घट झाली आहे. सध्या ज्वारीला 5,000 रुपये क्विंटल दर मिळतोय. मात्र उत्पादनात घट झाल्यानं ज्वारीच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सोयाबीन काढणी आणि मळणीच्या कामांना वेग आलाय. दिवाळीपूर्वी पीक बाजारात आणण्याची लगबग करताना शेतकरी दिसून आलेत. त्यामुळे बाजारात हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ऐतिहासिक मुरुड जंजिरा किल्ल्यावरती पोहोचणं पर्यटकांना सोपं व्हावं यासाठी किल्ल्याला जोडणाऱ्या जंजिरा जेट्टीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाकडून 111 कोटी रुपये खर्चाचं काम जून 2024 मध्ये पूर्ण होईल. त्यामुळे जून 2024 पासून जंजिरा किल्ल्याची वाट सुकर होणार आहे. ठाणे मेट्रो कारशेडच्या खर्चात 200 कोटींची वाढ झाली आहे. या कामासाठी 905 कोटी रुपयांच्या अवाढव्य अशा ठेक्याला MMRDAनं नुकतीच मंजुरी दिली. मूळ निविदा रकमेपेक्षा 200 कोटी रुपयांनी जास्त म्हणजे 24% अधिक रकमेचं हे कंत्राट वादात सापडण्याची चिन्ह आहेत. तर प्राधिकरणानं मात्र या प्रकरणाचं खापर थेट सल्लागार कंपनीवरतीच फोडलंय. नवरात्रोत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना मेट्रोची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निर्णय जाहीर केला. नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो 2 आणि मेट्रो 7 या मार्गिकांवरती अतिरिक्त 14 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे शेवटची मेट्रो रात्री 10:30 ऐवजी रात्री 12:30 वाजता सोडली जाणार आहे. अभियांत्रिकी कामं आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. या दरम्यान लोकल आणि अन्य रेल्वे गाड्या विलंबानं धावतील तर काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाला सोडतीसाठी ठाण्यातील माजिवडा येथील 312 घरं उपलब्ध होणार होती. मात्र आता ही घरं सोडतीमध्ये न घेता ती प्राप्तिकर विभागाला विकण्यात येणार आहेत. या मोबदल्यात कोकण मंडळाला 254 कोटी रुपयांचा महसूल मिळणार असल्याचं सांगितलं जातंय. 14 वर्षांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 73 प्राध्यापकांच्या जागा भरण्यास मंजुरी मिळाली. त्यानंतर 5,815 ऑनलाईन अर्ज आलेत. उमेदवारांनी हार्ड कॉपी सादर करून 21 दिवस पूर्ण झालेत. अद्याप या अर्जांच्या छाननीला सुरुवात झालेली नाही. या संदर्भात प्रभारी उच्च शिक्षण संचालकांनी चौकशीचे आदेश दिलेत आणि या चौकशी समितीच्या अहवालानंतरच पुढचा निर्णय घेण्याची भूमिका विद्यापीठ प्रशासनानं घेतली. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून तिथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी समूह शाळा, क्लस्टर स्कूल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये 181 शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे. त्यामुळे या शाळांबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचं काम शिक्षण विभागानं सुरू केलंय. परंतु समूह शाळांना दिलेल्या नियमांच्या चौकटीत कमी पटसंख्येच्या शाळा बसत नसल्यामुळे शिक्षण विभाग दुहेरी संकटात सापडलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 दिवसाआड नागरिकांना पाणीपुरवठा होतोय. महापालिकेनं मागील वर्षी खंडपीठात संपूर्ण शहराला 4 दिवसाआड म्हणजेच 5व्या दिवशी पाणी देण्याचं शपथपत्र दिलं. मात्र वर्षभरात 1 महिना सुद्धा याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे रोशन गेट, बशीर कॉलनी, नागसेन कॉलनी या परिसरातील नागरिकांनी खंडपीठात तक्रार केली आणि यात न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बिगारी आणि नवीन पनवेल या भागामध्ये 2 ठिकाणी जलवाहिनी फुटली. त्यामुळे दुरुस्ती कामामुळे गेल्या 3 दिवसांपासून सिडको क्षेत्राचा पाणीपुरवठा रडतखडत सुरू असतानाच आता आणखी 6 तास पाणीपुरवठा खंडित करण्याची वेळ पाणीपुरवठा यंत्रणांवरती ओढवली आहे. सांगोला जत महामार्गावरील कडलास इथल्या माण नदीवरती पुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलंय. या पुलावरील रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे अनेक अपघात होऊन वाहन चालकांचे मृत्यू झाले. तरी देखील प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या यावल ते मध्य प्रदेश या महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गाच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या 3 राज्यांना जोडणाऱ्या या महामार्गावरती कायम वाहनांची मोठी वर्दळ असते.
हिंगोलीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त रस्ते अपघात झालेत. गेल्या वर्षी 217 अपघात झाले होते. यामध्ये 128 जणांना आपले प्राण गमावावे लागलेत. तर यंदा मागील 8 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 251 अपघात झाले असून यात 142 जण मृत्युमुखी पडलेत. तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील अनेक वर्षांपासून सुरक्षेच्या कारणावरून बंद असलेला टोळ भैरव दरवाजा उघडण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त असलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. हा दरवाजा उघडल्यानंतर गर्दीवरती नियंत्रण आणणं सोपं होणार आहे. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यातील दर्शन मंडपाच्या प्रस्तावित जागेचा वाद अखेर मिटलाय. पुजारी, व्यापारी आणि नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर दर्शन मंडप हा शहाजीराजे महाद्वाराजवळ करण्यात येणार असल्याचं मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जाहीर केलं. रत्नागिरीतल्या कर्दे मुरुड समुद्रकिनाऱ्यावरती अनेक पर्यटक येत असतात. समुद्रकिनाऱ्यावरती काही हुल्लडबाज पर्यटकांकडून समुद्रकिनाऱ्यावर भरधाव वेगानं कार चालवणं किंवा स्टंटबाजी करणं असे प्रकार पुन्हा सुरू झालेत. समुद्रकिनाऱ्यावरती वाहन चालवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील काही पर्यटक वारंवार समुद्रकिनारी भरधाव वाहनं चालवत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं होकार दिलाय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारनं याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेलं हे पहिलं यश म्हणावं लागेल. अंतरवाली सराटी इथे होणाऱ्या सभेसाठी मोठ्या संख्येनं मराठा बांधव गर्दी करतायत. पहाटे 5 वाजता सभास्थळ भरून गेलं. 50 एकर पार्किंगची जागा भरल्यामुळे रस्त्यावरती आता ट्रॅफिक जाम झालंय. समोर जागा मिळवण्यासाठी मराठा बांधव रात्रभरापासून बसून आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांची जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये भव्य सभा होणार आहे आणि या सभेसाठी शिर्डीसह राहाता तालुक्यातील तब्बल 130 गाड्या रवाना झाल्यात. राष्ट्रीय ओबीसी महासंघानं 15 ऑक्टोबरला चंद्रपुरात बैठक बोलावली. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाऊ नये आणि त्याबाबतचे लेखी आश्वासन मिळावं म्हणून ओबीसी बांधवांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारनं चर्चेसाठी बैठक बोलावली. मात्र ही बैठक होऊन 15 दिवस झाले तरी ठोस निर्णय काही झालेला नाही. त्यामुळे पुढील दिशा ठरवण्यासाठी चंद्रपुरात बैठक पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुंबईत होणाऱ्या 141व्या सत्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. जिओ वर्ल्ड सेंटर इथे या सत्राचं आयोजन करण्यात आलंय. 40 वर्षांनंतर भारतात ऑलिम्पिक समितीची बैठक होतीये. जुन्नरमध्ये बहिणीला भेटायला निघालेल्या एकाला तिघांनी दुचाकीवरती बळजबरीनं बसवून त्याचं अपहरण केलं. या प्रकरणी 3 आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. तर अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. वाशिमच्या शिरपूर गावात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या घरगुती गॅस सिलेंडरचा साठा तहसील अधिकाऱ्यांनी जप्त केलाय. परसबाग परिसरामध्ये घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती मिळाल्यावरून नायब तहसीलदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून 50 सिलेंडर टाक्या जप्त केल्या. जळगावातील एरंडोल तालुक्यातील अंतुर्ली खुर्द इथल्या उपसरपंचाला लाकडी दांडक्यानं मारहाण केल्याची घटना घडली. मुख्य वीज तारांवरती आकडे टाकून वीज चोरी करण्यास विरोध केल्यानं ही मारहाण करण्यात आली असून 3 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. वर्धा जिल्ह्यातील 17 सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलं. 6 महिने ते 1 वर्षाच्या कालावधीसाठी या गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलं. मात्र जिल्ह्यातील गुन्हेगारांचं समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशानं पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशावरून 17 सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातून 6 महिने ते 1 वर्षाकरता तडीपार करण्यात आलंय. स्वस्तात डॉलर देण्याच्या बहाण्यानं नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. मागील काही दिवसांपासून एपीएमसी परिसरात स्वस्तात डॉलर देतो असं सांगत फसवणुकीच्या घटना घडत होत्या. याबाबत आलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. अतिशय गाजलेल्या धुळे जिल्हा परिषद अपहार कांड प्रकरणातील मुख्य आरोपी भास्कर वाघच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांचा लिलाव करण्यात आला. जिल्हा न्यायालयाच्या आवारात दागिन्यांची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली. इथे